माझा एक प्रश्न आहे, आपण पार्वतीला काय म्हणून ओळखतो? शंकराची अर्धांगिनी, गणेशाची आई, सतीचं रूप, कालीचं रूप. पण कधी तुम्ही विचार केला आहे का की या सगळ्या ओळखींपलीकडे पार्वती म्हणजे नक्की कोण? तिचं आयुष्य, तिचं सामर्थ्य, तिच्या संघर्षांची कथा नेमकी कशी असेल? आणि हे सगळे उलगडून दाखवतात लेखक समर लिखित आणि प्रकाशित पार्वती हे पुस्तक. नमस्कार, मी हेमंत हेडा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स, पुस्तकांची सहल. नेहमीप्रमाणे आज देखील तुमच्यासाठी एक छान पुस्तक घेऊन आलोय. जर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पार्वती हे पुस्तक म्हणजे केवळ धार्मिक कथा सांगणारी ग्रंथ नाही. यात पार्वती देवीच्या जन्मापासून ते तिच्या विवाहापर्यंत, तिच्या युद्धांपासून ते कालीच्या रूपापर्यंत आणि आई म्हणून तिच्या संवेदनांपासून ते देवी म्हणून तिच्या सामर्थ्यापर्यंत एक संपूर्ण प्रवास उलगडतो. लेखक समर यांनी या कथांना अतिशय सोप्या पण प्रभावी भाषेत सांगितलं. हे पुस्तक वाचताना तुम्हाला कळतं की पार्वती केवळ देवी नाही आहे, तर ती एक मुलगी आहे, आई आहे, पत्नी आहे आणि त्याच वेळी संपूर्ण विश्वाची अधिष्ठात्री आहे. या पुस्तकातला एक मुद्दा मला खूप आवडला आणि तो म्हणजे पार्वतीच्या विवाहाचा प्रसंग. आपण सगळे जाणतो की शिव पार्वतीचा विवाह झाला, पण पार्वतीच्या आईच्या मनाचं काय? तिला खरंच वाटलं का की तिच्या मुलीचं लग्न एक असा संन्याशाशी व्हावं जो ना घरदार बघतो, ना राजपद बघतो आणि जो स्मशानात राहतो? लेखकाने इथे पार्वतीच्या आईच्या नजरेतून खूप सुंदर प्रश्न उभे केलेत आणि हा भाग वाचताना आपल्यालाही वाटतं की प्रत्येक आईला आपल्या मुलीचं भविष्य सुरक्षित वाटावं असं वाटतं, मग ती पार्वतीच का असेना. आणि यामुळे पार्वतीकडे केवळ देवी म्हणून न बघता एक मुलगी, एक स्त्री म्हणून तिचं आयुष्य आपल्याला जवळून जाणवतं. तर मग हे पुस्तक का वाचावं? कारण हे पुस्तक आपल्याला पार्वतीच्या कथा पुन्हा सांगतं, पण एका वेगळ्या नजरेतून. आपण नेहमी ऐकतो त्या पुराणकथा इथे फक्त पुन्हा लिहिलेल्या नाहीत, तर त्यामागचं तत्वज्ञान, मानवी भावना, संघर्ष आणि आई मुलगी, पती पत्नी यांचे नाते खूप जिवंतपणे दिसतं. पुस्तक वाचून तुम्हाला जाणवतं की पार्वती केवळ धार्मिक पूजा करण्यासाठीची देवी नाही आहे, तर ती जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेरणा देणारी देवी आहे. जर तुम्हाला पुराणकथा आवडत असतील किंवा स्त्रीच्या भूमिकेकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायचं असेल तर समर लिखित पार्वती हे पुस्तक नक्की वाचा. तुम्हाला हा प्रवास खूप काही शिकवून जाईल. हे पुस्तक मागवण्यासाठी या पुस्तकाची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. याशिवाय तुम्ही आम्हाला आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करून किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता. तसंच लेखक समर यांच्या मोगऱ्याचे 3 सुगंध या कादंबरी माळेतील आणखी 2 कादंबऱ्या म्हणजेच उर्मिला आणि राधा या पुस्तकांचा रिव्ह्यू देखील आम्ही आमच्या पुस्तकालय मराठी यूट्यूब चॅनलवर दिलेला आहे. तुम्ही त्या कादंबऱ्या देखील वाचण्यासाठी मागवू शकता. तसेच मोगऱ्याचे 3 सुगंध म्हणजेच उर्मिला, राधा आणि पार्वती या तिन्ही कादंबऱ्याचा संपूर्ण सेट देखील आमच्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही तो देखील मागवू शकता. या वर्षीच्या नवरात्रीमध्ये या तिन्ही स्त्रियांकडून स्त्री शक्ती अनुभवायची असेल तर या कादंबऱ्या नक्की वाचा. आणि हो, जर हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला पार्वती देवीच्या कोणत्या रूपाबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही कमेंट करा. तोपर्यंत मी लागतो पुढच्या भागाच्या तयारीला. तुम्ही काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.